नमस्कार. मी आज आहे 16 जून 2026 प्रसार माध्यमातून. असं खूप ऐकायला भेटतं की यान दुष्काळ पडणार आहे. तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आपण त्या अनिनोविषयी तर सहमतच नाहीत. तर अलिनोमध्ये दुष्काळ पडणार हे आपल्याला मान्य देखील नाही. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो, अल्नो असो या नसो, आपल्या भारताला 2 समुद्र आहेत, एक अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रातून जरी नाही पाऊस आला, बंगालच्या खाडीमधून पाऊस येणार आणि शेतकऱ्याची पेरणी होणार. म्हणून मी म्हणतो आली असं आपल्या दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस येणं हे निश्चित आहे. आणि काय झालं, प्रसार माध्यमातून खूप ऐकायला भेटतं की दुष्काळ पडणार आहे, पाऊस पडणार आहे. पण शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना घाबरू नका. म्हणजे काय होणार आहे, या जूनच्या शेवटच्या आठवड्यात काय होणार आहे, पाऊस येणार आहे आणि शेतकऱ्याच्या पेरण्या सुरू होणार आहेत. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि याच्यातून जर काही शेतकरी राहिले तर जुलै 10 ते जुलै 15 मध्ये पुन्हा एकदा पाऊस येईल, त्याच्यात पेरण्या होणार आहेत. पण दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. म्हणून हा प्रथम शेतकऱ्यांनी अंदाज लक्षाचा. काय झालं, महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, पण दाखल झाल्याच्या नंतर परत ते स्थिरावला. पण ही परिस्थिती, वारं सुटण्याची परिस्थिती दरवर्षी कधी असते, पाऊस पडल्याच्या नंतर पुढच्या महिन्यात असते. पण ह्या वर्षी काय झालं, सुरुवातीला आल्यामुळं हे शेतकऱ्याला असं वाटतं की या वर्षी पाऊस पडणार नाही. आणि त्याच्यामधून काय झालं की प्रसार माध्यमातून बरं भेडचं आहे, हे दुष्काळ पडणार आहे. शेतकऱ्याला सर्वप्रथम सांगतो, ह्या वर्षी चाल सगळ्यात चांगला राहणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला पेरणी योग्य पाऊस पडणार आहे. सगळ्याचे हळूहळू पेरणे सुरू होणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. प्रथम मी म्हटलं होतं ना, 7 ते 14चा एक टप्पा राहील, त्याच्यानंतर 20 ते 30 राहील, त्याच्यानंतर 20 ते 30 राहील आणि जुलै 10 ते जुलै 15 राहील. हे असंच परिस्थिती राहणार आहे. यावर्षी जून महिन्यात थोडाफार पाऊस कमी राहणार आहे, जुलैमध्ये जास्त पडणार आहे, ऑगस्टला कमी राहील, सप्टेंबर ऑक्टोबर परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. पण दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. तर तुम्हाला सांगते, यावर्षी शेतकरी हिताचं साल आहे, शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आता हे म्हणजे काय होणार, पाऊस कसा येणार आहे, पावसाला सुरुवात काय होणार आहे, जून 18च्या नंतर विदर्भाकून बऱ्याच ठिकाणाहून पूर्व विदर्भकून सुरुवात होणार आहे. 18-19च्या दरम्यान पूर्व विदर्भकून ते पाऊस मराठवाड्यापर्यंत येईल. पण त्याच्यानंतर काय होईल, 20-21च्या नंतर मराठवाड्याकडे पाऊस आल्यानंतर 21 ते 29च्या दरम्यान मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल. आणि काही जिथं जास्त ओल होईल त्यांच्या पेरण्यास पडेल, आणि काही जिथं जास्त ओल होईल त्यांच्या पेरण्या सुरू होतील. विदर्भात तरी देखील काय होईल, 18-19 पासून तिकडे पाऊस सुरू होत आहे. जिथं पाऊस जास्त त्यांच्या देखील ओल झाले तर त्यांच्या देखील पेण होईल. त्याच्यानंतर हे पाऊस पुन्हा उत्तर महाराष्ट्राकडे जाईल. मग उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल, म्हणजे विदर्भापासून उत्तर महाराष्ट्र सगळ्यात टोक हे कोट टोकते, ते टोक आहे. मग तिकडे काय होईल, जून 23 ते टोक आहे. मग तिकडे काय होईल, जून 23 ते जून 29 जूनच्या दरम्यान तिकडे देखील पाऊस जाईल आणि त्यांच्या देखील पेरण्या लागते. पण शेतकऱ्याला पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर त्या पट्ट्यामध्ये काय होईल, तिकडे देखील जून 23 ते 29च्या दरम्यान काय होईल, तिकडे देखील पाऊस पडेल आणि तिकडे देखील पेरण होती. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. तुम्ही मनातली भीती ही बाळगू नका. कारण की बऱ्याच तुम्हाला दररोज मोबाईल उघडला की तुम्हाला दुष्काळ तेच दिसायल. शेतकऱ्यांनो, हे दरवर्षी काय असतं, हे जे असं वार आहे ना, कधी कधी पाऊस पडल्याच्या नंतर असं दिवस तितकं वार येतच असतं. तर तुम्हाला सांगू इच्छितो, 19 तारखेच्या नंतर, जून 19च्या नंतर राज्यामध्ये हे उन्हाचा पारा देखील ते कमी होणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्याला लक्षात, 20 तारखेपासून उन्हाची तीव्रता कमी होईल, ढगाळ वातावरण यायला सुरुवात होईल. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. पण राज्यात मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पेनयोग्य पाऊस होईल. वेगवेगळ्या भागात पडलं, पण शेतकऱ्याला वाटत की सगळीकडे पहिल्या दिवस येणार, सगळीकडे नाही पडणार. काय होणार, दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडलं आणि दाखल होईल. म्हणून हे लक्षात घ्यायचं, मान्सूनचा भाव सगळीकडे एकदा जात नसतो. दररोज काय होतं, वेगवेगळ्या भागात दाखल होतो. जिथे जास्त ओल ते शेतकऱ्याच्या पेण्या होतात. मग हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जून 20 ते जून 30 दरम्यान ज्या ज्या भागात पाऊस पडलं तिथं चांगलं पडेल, तिथे देखील पेण होते. आणि दरवर्षी शेतकऱ्यांनी लक्षात घ्या, मी पहिल्यापासून म्हणलो होतो की 2026 थोडाफार पाऊस कमी होईल, पण परतीचा पाऊस जास्त होणार. म्हणजे काय होतं, दर 2 वर्षानंतर 1 वर्ष पाऊस कमी होणार. हे म्हणून लक्ष. आता ह्या 2026 कमी होईल तर 278 परत खूप होईल आणि पुन्हा 29. आज जशी परिस्थिती झाली तशी 29 देखील परत स्थिती होती. म्हणजे 2 वर्ष जास्त पाऊस पडणार, 1 वर्ष कमी होणार. हे असं चक्कर चालू राहणं. पण काय झालं की प्रसार माध्यमातून शेतकऱ्याला त्या ऑनलाईन विषयी खूप भीती घातली. तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनो, हे पुन्हा नंतर हे सगळे बातम्या बदलणार आहेत. बघा तुम्ही, पाऊस सुरू झाल्यानंतर सगळी बातम्या बदलतेत. म्हणून माणसांना माझं म्हणणं आहे
एक तर ठांबच राहील पाहिजे, एकतर येणार का नाही येणार. मग ते म्हणतात की एल्निनोमध्ये म्हणता की एकतर म्हणते अतिवृष्टी होणार ना. आता तुम्हाला एल्निनो आहे ना, तुम्हाला एल्निनो आहे ना, तर एकच कोणतं सांगायचं, एक तर दुष्काळ पडेल का नाही पाऊस पडेल. पण शेतकऱ्यांना सांगतो, हे सगळे प्रसार माध्यमातून शेतकऱ्यांना भीती घालता, शेतकऱ्यांना घाबरून जाऊ नका, पाऊस पावसाचं काम करीत असतो. सर्वप्रथम आपला भारत देश आहे. भारत देशाला 2 समुद्र आहेत, अरबी समुद्र, बंगालच्या खाडीचा समुद्र. म्हणून जरी अरबी समुद्राच्या त्या बाष्पाचा पाऊस नाही आला तर बंगालच्या खाडीचा पाऊस येतोय. आणि ज्या वर्षी मान्सून काय होतो, आल्याच्यानंतर स्थिर होतो, थांबतो. आणि त्याच्यानंतर काय होतो, मग पाऊस पुरेकून येतो. आणि पुरेकून आल्याच्यानंतर काय होतं, विदर्भ पूर्व, विदर्भ पश्चिमी, विदर्भ मराठवाडा असा करीत पाऊस मग उत्तर महाराष्ट्राकडे जातो. शेतकऱ्याच्या पेरण्या लागतात म्हणून हे लक्षात घ्यायचं, येलन वगैरे काही नाही, शेतकऱ्याच्या पेरण्या होणारे निचे दगडवले रेग आहे. म्हणून काही शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही. शेतकऱ्याला परत एकदा सांगतो, जमिनीची शेताची पेरणी करत असताना चांगली अशी ईदभर ओल गेल्याच्या नंतर पेरणीचा निर्णय घेऊ नका. कारण ईदभर ओल गेल्यानंतर कधी पेरू शकता हे पाहू शकता. सगळं रेडी करून ठेवले, बियाण आणून ठेवले, खत आणून ठेवलेत, फक्त पाऊस पडल्याच्या नंतर इथं शेतात यायच, ईदभर ओल गेली, मग आम्ही देखील पेरणीचा निर्णय घेणार आहेत. त्या ईदभर ओलीचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगू. ईदभर ओल गेली, पेल्याच्या नंतर काय होतं, जमिनीमध्ये मुळी जाते. तर काय होतं, जरी 15 दिवस जरी पाऊस नाही आला तर ते पीक काय होतं, त्या ईदभर ओलीवर टिकून राहतं. पण शेतकऱ्यांनी 4 बोट 6 बोट ओलीवर जर पेरणी केली, त्याची मुळी लगेच खाली खंटीला जाते, कोरड्या जाते, मग ते पीक सुकतंय. म्हणून शेतकऱ्याला सांगतो, चांगली जमिनीमध्ये ओत गेल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. परत एक सांगतो, दुष्काळाचे संकट कसे असते, तर संपूर्ण आपला हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे कोणत्या ठिकाणी पावसाचा एक थेंब देखील पडत नाही, त्यावेळेस अशी चवळ असते. पण तुम्हाला सांगतो, या 2-3 दिवसापासून काल देखील इकडे विदर्भमध्ये बुलढाणा इकडे घाटाच्या खाली बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला, इकडे घाटाच्या खाली बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. त्या घाटाचे जामोद नदीला देखील काल पूर आला. म्हणजे पाऊस येणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी घाबरू नये. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, पेरण्या होणार आहे. फक्त पेरण्या काय होणार आहे, आता हे मान्सून एकदा आल्याच्या नंतर थोडं विस्कळी झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने पेरणी होतील. जिथं पाऊस पडला ते शेतकरी पेरतील, जिथं कमी वल त्यांच्या पेरण्या राहतील, जिथं कमी वल त्यांच्या पेरण्या राहतील. पण सगळीकडे काय होईल, 2 टप्प्यामध्ये आणखीन, म्हणजे 20 ते 30 मध्ये, जुलै 10 ते जुलै 15 मध्ये पाऊस पडेल, त्यांच्यामध्ये देखील त्या पेरण्या होऊन जातील. म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही. असेच नवनवीन हवामान अंदाज पाहण्यासाठी आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.